स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहात ना? सध्या पाऊस भरपूर पडतो आहे आणि खरंच सांगते त्याच्यामुळे आपण तर सुकावलो, पण ही झाडं पानं वेली पण सगळे सुकावले आहेत. आणि खरंच खूप छान वाटतंय आजूबाजूला जेव्हा निसर्ग असा हिरवागार होतो तेव्हा. माझ्या कुंडीत बघा ऊस आहे, याचं खोड होतं ना, ते आईने माझ्या लावलं होतं. बरेच जण मला म्हणतात की तुझ्या हाताला ना म्हणजे म्हणतात एखादं रोपटं लावलं तर ते जगतच. तर ही कदाचित प्रेरणा मला माझ्या आईकडनंच आली, कारण माझ्या आईने पण कुठलंही झाड जरी लावलं ना, एखादी फांदी तरी ती जगून येते. तसंच काहीच आहे. मी पण आतापर्यंत बऱ्याच गोष्टी म्हणजे फांद्या वगैरे लावल्यात. खूप छान वाटतं. आणि आज निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा खरंच गणूचा आशीर्वाद म्हणेन मी, कारण शमीचं झाड हे देवाचं झाड आहे म्हणतात, ज्याचं जे गणपतीला, शनिदेवाला, शंकराला खूप प्रिय आहे. तसंच लक्ष्मी मातेला पण खूप प्रिय आहे. आणि मी एक दोन वेळा हे लावण्याचा प्रयत्न केला, कधीच ते झाड जगतच नव्हतं माझ्याकडे. यावेळी झाड जगणं तो सोडा, त्याच्यावरती एवढी छान फुलं आली आहेत ना. आणि संकष्टी दिवशीच हा चमत्कार घडला, कारण मी तर म्हणेन खरंच हा चमत्कार. कारण काही अशी झाडं असतात ना, जी आपण कितीही लावली तरी ती जगत नाही. जरी आपला हात जरी म्हणतात ना की झाडं जगवणारा असतो, काही झाडांना ना त्या घरामध्ये तसं वातावरण लागतं किंवा त्या घरामध्ये तसं म्हणतात ना दैविक एक शक्ती जी असते ना ती लागते. आणि ती असेल तरच ती झाडं जगतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर बघा आता आम्ही ते ना प्लास्टिक घातलंय, कारण का संपूर्ण पाण्याची जी झड असते ना ती आतमध्ये येते. आणि गॅलरी म्हणजे माझा एक म्हणतात ना हळवा कोपरा आहे, कारण माझी बरीचशी सकाळची जी कामं असतात म्हणा किंवा मला कोणतंही काम, लिखाण करायचंय, वाचन करायचंय किंवा कुठल्या गोष्टी करायच्या ना, मी इथेच बसून करते. त्यामुळे ही माझी म्हणतात ना माझा आळवा कोपरा आहे या जागेचा. तर त्याच्यासाठी पाणी येत होतं. मिस्टरांना काल बोलली की ते प्लास्टिक लावा, कारण खूप पाणी येतंय. तर त्यांनी रातोरात बघा ते लावलं, आणि ते लावण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नसतं. त्याच पायाला थोडासा आराम भेटला होता म्हणण्यापेक्षा जाणं गरजेचं होतं, कारण संकष्टी होती, शुक्रवार सुद्धा होता आणि घरात फुलं अजिबात नव्हती. झाडांवरती पण फुलं येणं सध्या बंद झालंय. आणि इतर वेळी नसली तरी मला सणासुदीला ना फुलंही लागतात देवाची पूजा करायला. म्हणून मी यांना म्हटलं चला जरा पाऊस जर जोर थोडा कमी आहे, सकाळी थोडा कमी होता, म्हटलं जाऊन येऊया. पण ते जाणं मला एवढं महागात पडलंय ना, ते तुम्हाला कळेलच शेवटी. त्याच्यानंतर येताना बघा फुलं, भाजीपाला, दूध, दही जे काही घेऊन येता येईल ना ते सगळं घेऊन आली. त्याच्यानंतर स्वतःच्या हाताने गजरे, वेणी ते पण केलं. म्हणतात ना किडा येतो अंगामध्ये जो जाता जाणार नाही. कितीही फुलं आणली तरी स्वतःच्या हाताने करायची जी कला असते ना ती वेगळीच असते. आणि ते करायला आवडतं मुळात मला. म्हणजे आल्यानंतर सगळी भाजीपाला वेगळा केला, फुलं सगळी काढली. त्याच्यानंतर जी देवपूजन आता मला जी गरजेची ती फुलं वेगळी करून घेतली. त्याच्यानंतर संपूर्ण बघा रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि आता म्हणतात ना एकदा एखादा शौक शौक बोलेन मी तर, छंद जो आपल्याला चढला ना तर खरंच खूप बरं असतं. हळूहळू होईना का त्याच्यात प्रगती होते. तर छान अशी बघा तुळशीकडची पूजा केली. आणि आज आज खरं सांगते सकाळपासूनच मनाला एक वेगळंच म्हणतात ना आनंद, म्हणतात ना एक सुकून, म्हणतात ना एक मनाला लाभलं होतं. त्याच्यानंतर रांगोळी काढली. आणि मी जी म्हणाली ना मगाशी तुम्हाला एक चूक झाली ती इथेच झाली, की आज रांगोळी काढायला खाली बसली. ती चूक मला एवढी महागात पडली की आज दिवसभर माझ्या पायाने जो मला त्रास दिलाय ना तो मी शब्दात तर व्यक्त करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे दिवसभर मला जो काय त्रास होतोय ना झाला, खरंच सांगते, म्हणतात ना चुकूनही चूक करणार नाही अशी चूक झाली माझ्याकडनं. तर छान अशी उंबरड्याची पूजा केली. त्याच्यानंतर माझ्या गणूची आज म्हणतात ना संकष्टी चतुर्दशी होती, तर गणूची पण अशी छान पूजा करून घेतली. आणि आज गणूच्या आवडीची जास्वंद मिळाल्या, म्हणजे गणू पण किती खुश होता बघा. कारण गणू खुश होता हे त्यांनी स्वतःच दाखवून दिलं. जेव्हा म्हणतात ना जेव्हा एखाद्या घरामध्ये देवाचं वास्तव्य असतं किंवा दैवी शक्ती त्या घरामध्ये असते, तेव्हा त्याची प्रचिती आपल्याला प्रत्येक वेळी येत असते. माझ्या घरात येणारे बरेच लोक मला म्हणतात की तुझ्या घरात आल्यानंतर एखाद्या मंदिरात आल्याचं फील होतं. मला स्वतःलाही माझ्या घरामध्ये आता आता खरं सांगू खूप छान वाटतं. मी असं म्हणत नाही, फार पूर्वी असं सगळं व्हायचं नाही, कारण भांड कलं म्हणतात ना ट्रेस वगैरे हे सगळं ज्या दिवसापासून सोडलं आणि अध्यात्माची वाट पकडली ना त्या दिवसापासून खरंच सांगते खूप फरक माझ्या आयुष्यामध्ये पडला. खूप गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये चेंज झाल्या. बऱ्याच लोकांची चेहरे आपल्या समोर म्हणतात ना क्लिअर होतात. बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्यांना मी म्हणत होते आपले आपले ते आपले आहेत की नाही ते कळले. आपल्या परक्यातला फरक कळला. देवाप्रती आपण काय केलं पाहिजे हे जाणीव करून दिली. बऱ्याच गोष्टी म्हणतात ना अशा गोष्टी मला खरंच सांगते म्हणतात ना अध्यात्म मध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळल्या. बऱ्यातल्या स्वतःतला म्हणतात ना गुण अवगुण पण समजायला लागले. आपल्यामध्ये काय गुण आहेत, काय अवगुण आहे, काय वेगळं केलं पाहिजे सगळं समजलं.
आता तुम्ही म्हणाल की काय ताई नुसतं जसं व्हिडिओ दाखवतात, तर आज खरंच रेसिपी पण केल्या होत्या. आणि मी तुम्हाला आधी म्हटलं तसं माझा रेसिपीचा एक वेगळा चॅनल आहे, माय लेकीची मेजवानी. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, ज्याला रेसिपी बनवायला आणि बघायला आवडतात. तर तिथे मी रेसिपी टाकत होती, त्याचं शूटही त्याच्यामध्ये चालू होतं. म्हणजे विचार करा, पाय दुखतोय पण त्याच्यामध्ये म्हणतात ना, ही करामती काही जात नाही. तो एक अंगातला किडा असतो, किती थकावट झाली तरी काही गोष्टी नाही सोडायच्या. तर तसल्याच पायाने बघा हळूहळू करत खाली पण उतरली, कारण आज कुंडीमध्ये बघितलं तर भाजीचं अळू एवढं आलं होतं. आणि आज लेक घरी होती, तिला सुट्टी होती, तर म्हटलं चला तिला पण फतफत आवडतं अळूचं, म्हटलं चला आहे ना आणायचे. आणि कसं आहे, सगळे जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा करून खाण्यामध्ये जी मजा असते ना ती वेगळीच असते. आणि मला ना लोकांना करून खायला खायला आवडतं, भले स्वतः तेवढं खाणार नाही पण म्हणतात ना लोकांना करून खायला खायला आवडतं. तर अळूचं फतफत म्हणजे जे भाजीचं अळू होतं ते काढून देतं, वडीचं बघा तसंच ठेवलं, वडीचं अळू पण भरपूर आलेलं आहे. आणि झाडांकडे बघत होती, कारण खरंच सांगते जी झाडं मायेने लावलेली आहेत आणि ती आता म्हणतात ना मूल जसं मोठं मोठं होत जातं तसं आईच्या चेहऱ्यावर जसा आनंद येतो ना, बस तसंच काहीच आहे. कारण लावलेल्या झाडातून बघा आज कितीतरी मिळालंय. आज पहिल्यांदा अजून लोकांनी खाल्लंय की नाही माहिती नाही, पण माझ्याकडे अळूचं फतफत आज बनणार आहे. आणि ही सगळी ती माझी म्हणतात ना माझी स्वतःची मेहनत आणि निसर्गाची किमया, खरंच मी तर म्हणेन. तर आज 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 आपण रेसिपी केल्या ना, म्हणजे म्हणतात ना नंतर मग संध्याकाळ नंतर मला काहीच जमलं नाही. कारण संध्याकाळ नंतर पायाच्या दुखड्या अक्षरशः म्हणतात ना मी रडवेली झाली, अक्षरशः रडण्यासारखी माझी कंडिशन झाली. आणि अक्षरशः खरंच रडत होती मी. त्याच्यामुळे नंतर तो शूट मी काहीच केलेलं नाहीये. तर या आजच्या व्हिडिओमध्ये ज्या पण रेसिपी ज्या आहेत ना त्या तुम्हाला माझ्या रेसिपी चॅनलवर बघायला मिळतील. आणि गणूचा आणखी एक अनुभव सांगायचं म्हणजे आज गणू स्वतः म्हणतात ना मूषकाच्या रूपात माझ्या घरी आला. आणि खरंच सांगते खूप आनंद झाला. आज असं वाटलं की माझी पूजा सफल झाली. तर सकाळी जेव्हा उठली तेव्हा शमीच्या झाडावरती फुलं फुलली होती. रात्रीपर्यंत काहीच वाटत नव्हतं आणि सकाळी अचानक फुलं फुलली होती. जे झाड माझ्याकडे कधी जगलंच नाही आज ते जगलं आणि त्याच्यावरती फुलं फुलली. हा म्हणतात ना एक आशीर्वादच होता. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे सकाळपासून ना ओट्यावरती उंदीर आहे असं भास होत होता मला. म्हणजे म्हणतात ना मूषक आहे असा भास होत होता, पण तो दिसत नव्हता. आणि लेकीला नेमका दिसला. आणि म्हणतात ना तुम्हाला माहिती की उंदराला जरा जरी आवाज झाला ना तरी ते पळ काढतात. पण आज पहिल्यांदा असं झालं, माझी लेक त्याचा व्हिडिओ काढत बसली तरी तो मस्त तिथेच राहून शांतपणे तिला व्हिडिओ म्हणतात ना, हा बाबा तू काढ, मी आलो आहे, तुला दिसतोय ना, सांग लोकांना, असं अशा प्रकारे काहीतरी होतं. आणि तो बघा कसा गेला, पण म्हणजे आला जसा ना तसं तो त्याच्या मार्गानेच गेला, कोणतंही नुकसान नाही, काहीच नाही. एका क्षणासाठी असं वाटलं होतं की तो सांगायला आला होता की अगं घाबरू नकोस, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तर असा होता आजचा एकंदरीत दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ.